हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग। तर मस्त अशी सकाळ झालेली आहे। तर आज आहे श्रावण मधला दुसरा सोमवार। तर आमच्या दोघींचा उपवास असतो। आता बाकी मुलांचं आणि घरच्यांचं बाकीच्यांचं जेवण झालेलं आहे आणि सगळं झाल्यानंतर सकाळचे खूप म्हणजे डबा करायचा असतो किंवा जेवण बनवायचं असतं। तर आमच्यात सकाळी नाश्ता नाही केला जात, डायरेक्ट जेवण असतं 10 वाजता। त्यामुळे सकाळची गडबड असते, त्यावेळी व्हिडिओ शूट करणं होत नाही। तर म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर आता मी चालू केलेला आहे। तर आता स्वयंपाक जेवण झाल्यानंतर आता ही भांडी घासायची आणि किचन आवरायचं। आता प्रत्येक वेळी मी गॅस ओटा धुत नाही, तर जास्त खराब झालेला असेल तर आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा असं जास्त पाण्यानं धुते, नाही तर असं मी थोडंसं लिक्विड टाकून पुसून घेते। कारण ही जी गॅस शेगडी आहे ब्लॅक कलरची, ती जर तुम्ही सारखी धुत बसला तर ती खराब होते। तर भांडी वगैरे झाल्यानंतर आता नळ घासून घ्यायचं, किचन ओटा भांड्याच्या तिथलं पूर्ण त्या ठिकाणचा भाग रोजच्या रोज घासून होतो। भांड्याची घासणी वगैरे पण घासून म्हणजे त्या पाण्याने स्वच्छ व्यवस्थित भांडी झाल्यानंतर ती पण धुवून ठेवलेली आहे। आणि हा सिंकचा एरिया आहे तो पूर्ण घासून घेतलेला आहे। आणि आता सिंकसुद्धा प्रत्येक वेळी भांडी झाली की घासून घेतलं की ते नंतर जास्त खराब होत नाही किंवा त्यातून खराब वाससुद्धा येत नाही। आणि किचनचं नॅपकिन आता बाहेर आता गावाकडे असल्यामुळं उन्हाची काही कमतरता नसते। तर आता ह्या 2 दिवसात तर खूप असं ऊन पडतंय, त्यामुळे उन्हात टाकलं की आपल्याला डेटॉलमध्ये वगैरे टाकायची सुद्धा गरज पडत नाही। डायरेक्ट उन्हामध्ये वाळलं की छान ती स्वच्छ होतात आणि त्यानं किचन नॅपकिनला खराब वाससुद्धा कधीच येत नाही। तर प्रत्येक वेळी किचन ओटा आवरला की ती जी नॅपकिन आहे ती सिंकमध्येच मी धुते आणि बाहेर उन्हामध्ये टाकते। तर आता सोमवार आहेत आणि मुलांसाठी पण शेंगदाण्याचे लाडू नेहमीच आपण करत असतो। तर तुम्हाला मी दाखवत आहे तर मी कशा पद्धतीने करते। फक्त गूळ आणि शेंगदाण्याचा इथं मी वापर केलेला आहे। तर तूप किंवा दुसरं कोणतंही यामध्ये मी काहीच टाकत नाही। तर शेंगदाणे ज्यावेळी लाडू करायचे असतात त्यावेळी बघा शेंगदाणे भाजून घ्यायचे, म्हणजे काय होतं की शेंगदाणे गरम आपण थोडेसे गरम असताना बारीक केलं की आपल्याला यामध्ये तूप टाकायची वगैरे गरज पडत नाही, कारण शेंगदाण्यामध्ये ऑलरेडी भरपूर असं तेल असतं, त्यामुळे वरून तूप वगैरे टाकायची गरज पडत नाही। तर 1 वाटी भरून इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे आता छान निवडून घ्यायचे। शेंगदाण्यामध्ये बघा खडं असतात शेंगदाण्यासारखं, ते पण व्यवस्थित बघून घेतलं। आता हे शेंगदाणे आहेत ते भाजून घ्यायचे आणि 1 वाटी शेंगदाण्यासाठी अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी गूळ तुम्ही इथं यूज करू शकता। अर्धी वाटी तर गूळ पाहिजेच, म्हणजे लाडू छान होतात। आणि अजून थोडं तुम्हाला गोड आवडत असेल तर गुळाचा वापर असल्यामुळे तुम्ही बऱ्यापैकी करू शकता मुलांसाठी वगैरे। आता साखर असेल तर आपण कमी प्रमाणात त्याचा यूज करतो, पण गूळ हा शरीरासाठी चांगला आहे साखरेपेक्षा। आणि मुलांसाठी बनवत असाल तर मग हे शेंगदाण्याचे लाडू थोडेसे गोड असतील तरच बरे लागतात। त्यामुळे आता शेंगदाणे बघा असं परातीमध्ये मी काढून घेतले आणि शेंगदाणे आपल्याला थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि नंतर आपल्याला हे बारीक करून घ्यायचे। तर पूर्ण थंड होऊ द्यायचे नाही। तर आता मॅशरनं थोडंसं याची साल, आता सगळ्या शेंगदाण्याची साल मला काढायची नव्हती, थोडेफार अर्धवट शेंगदाण्याची मी साल काढून घेतलेले आहेत आणि ते पाकडून याची टरपलं बाहेर टाकून आली। तर आता यामध्येच हा गूळ होता तो अर्धी ते पाऊण वाटी गूळ एवढा मी यामध्ये घेतलेला आहे, तो मिक्स करून घेतला। तर शेंगदाणे कोमट आहेत, जास्त पण गरम नाहीत किंवा पूर्ण पण थंड नाहीत। आता मिक्सरमध्ये थोडं टाकून हे अगदी जास्त बारीक करायचं नाही, तर मिक्सर ऑन ऑफ करत वाटून घ्यायचं। तर एकदम मिक्सर तुम्ही जर डायरेक्ट एका स्पीडनं ठेवला तर लगेचच हे शेंगदाणं आणि गूळ आहे ते एकदम जास्त बारीक होतं, मग ते लाडू चिकट होतात। तर अगदी दाणेदार लाडू करायचे असतील तर मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने हे सर्व बारीक करून झालेलं आहे। आणि आता बारीक करून झाल्यानंतर हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं। आणि ह्याचे लाडू आता तुम्हाला यामध्ये तूप नाही काही नाही, फक्त आहे अशी लाडू बांधले तरी छान येतात, कारण हे थोडंसं गूळ चिकट असतोच आणि आपण थोडंसं गरम असताना बारीक केलेलं आहे, त्यामुळं लाडू पटकन येतात। तर शेवटपर्यंत लाडू आपल्याला व्यवस्थित बांधता येतात। पहिला लाडू बांधताना जसा आपण बांधतो तसाच शेवटचा सुद्धा लाडू बांधला जातो,
जर या पद्धतीने तुम्ही लाडू केले तर आता बघा फक्त गुळ आणि शेंगदाणा आहे. आता तुम्हाला यामध्ये वेलची पावडर टाकायची असेल तरी टाकू शकता, पण हे लाडू असे पण नुसते चांगले होतात गुळ आणि शेंगदाणा असेल तर. बघा छान अगदी मऊसूत हा लाडू झालेला आहे आणि जास्त बारीक केलेलं नाही मी, त्यामुळं हे लाडू खाताना सुद्धा चिटकत नाहीत किंवा चिकट लागत नाहीत. आता तुम्हाला पूर्ण शेंगदाण्याची साल काढली तर ह्याचा कलर अजून व्हाईट होतो थोडासा. तर अशा पद्धतीने हे सर्व लाडू मी बांधून घेत आहे. आता उभा राहून एवढं सगळं बांधत बसण्यापेक्षा हे मी खाली घेऊन लाडू बांधून घेते. तुम्ही शेंगदाण्याचे लाडू कसे बनवता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीने बघा शेवटचा लाडू सुद्धा छान बांधून झालेला आहे आणि मस्त असे भरपूर सगळे शेंगदाण्याचे लाडू हे तयार झालेले आहेत. तर मुलांसाठी जर तुम्ही 8 दिवसासाठी असे बनवून ठेवले तरी चालू शकतात. आणि ह्या लाडूमध्ये तूप वगैरे काही टाकलेलं नव्हतं, त्यामुळं हे लाडू भरपूर म्हणजे महिनाभर जरी टिकतात. पण एवढ्या दिवसाचे करण्यापेक्षा तुम्ही 8 दिवसातून करून ठेवले तरी त्याची चव वेगळी राहते. आणि जास्त शिळं खाण्यापेक्षा हे ताजे ताजे लाडू तुम्ही याला जास्त कष्ट नाहीत, अगदी पटकन होतात. तर नक्कीच ह्या पद्धतीने लाडू करून बघा, छान होतात. आणि आज सोमवार आहे म्हटल्यानंतर साबुदाण्याची खिचडी. तर आमच्याकडे खिचडीमध्ये जिरं कोथिंबीर खाल्ली जात नाही, फक्त हिरवी मिरची बटाटा शेंगदाण्याचं कूट असं टाकून ही खिचडी केलेली आहे. तर बऱ्याच ठिकाणी जिरं वगैरे खातात, कोथिंबीर खातात, पण आमच्यात खात नाहीत, म्हणून मी फक्त अशी सिंपल अशी साबुदाण्याची खिचडी केलेली आहे. आणि आमच्याकडे ना गावाकडे अजून पण अशा पद्धती आहेत की गुरवी मावशी असतात ते बेल देऊन जातात.